मुंबईमधली काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, उत्तर मध्य मुंबईमध्ये ही लढत जी आहे अत्यंत महत्त्वाची। वर्षा गायकवाड विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय, महत्त्वाची बातमी, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झालेल्या आहेत। उत्तर मुंबईमध्ये ही महत्त्वाची लढत होती। उज्ज्वल निकम यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये ही महत्त्वाची लढत जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। राज्यामधील 3 केंद्रीय मंत्री पराभवाच्या छायेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील हे पिछाडीवर आहेत। भाजपसाठी हा एक मोठा धक्का। केवळ गडकरी आणि नारायण राणेंनी गड राखलेला आहे। केवळ नितीन गडकरी आणि नारायण राणे हे यशस्वी झालेले आहेत। बाकी 3 केंद्रीय मंत्री हे पराभवाच्या छायेत आहेत। भारती पवार 2019 मध्ये विजयी झाल्या। रावसाहेब दानवे 5 वेळेला खासदार होते। केवळ गडकरी आणि नारायण राणेंनी गड राखलेला आहे। नागपूरमधून नितीन गडकरी आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांचा विजय झालेला आहे। त्यांनी गड राखलेला आहे। जालन्यामध्ये काँग्रेसच्या कल्याण काळेंचं लीड हे वाढलेलं आहे। जालन्यात काँग्रेसच्या कल्याण काळेंचं लीड वाढलेलं आहे। जालन्यात सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण लढत। कल्याण काळे हे 59,000 मतांनी आघाडीवर आहेत। रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। अतिशय टफ फाईट म्हणून याकडे पाहिलं जात होतं। मात्र कल्याण काळे 59,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी अत्यंत महत्त्वाची लढत। 15व्या फेरी अखेर कल्याण काळेंना 43,000चं मताधिक्य मिळवण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे कल्याण काळे हे सध्या आघाडीवर आहेत। जालन्यामध्ये ही लढत अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची मानली जात होती। नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर 16व्या फेरी अखेर वसंत चव्हाण 6,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडमधली सुद्धा अत्यंत टफ फाईट, प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण। तर जालन्यामध्ये एकंदरीत कल्याण काळे हे आघाडीवर आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय की मुंबई उत्तर पूर्वमध्ये 20व्या फेरी अखेर संजय दिना पाटील हे पुढे आलेले आहेत। संजय दिना पाटलांना 30,000 मतांची आघाडी मिळाली आहे।